हॅलो गाईज, वेलकम बॅक टू रेणुका ब्लॉग्स. आज मी चण्याची झटपट डाळ बनवणार आहे मस्त. हे बघा मी काय तयारी केलं. टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, मिरची घेतली, हिरवी मिरची, तेजपत्ता, 1 चम्मच घी पण टाकला त्याच्यात आणि थोडीशी हळद टाकली. हे सगळं टाकून डायरेक्ट मी कुकरला लावून टाकणार आहे. आणि जास्त टाईम गॅससमोर उभा राहायला खूप कंटाळा येतो. गरमीत तर अजिबात नकोसं वाटतो जेवण बनवायला. खायला चांगलं वाटतो पण बनवायला खूप कंटाळा येतो. तर मी त्याच्यातच भात पण लावून टाकला. हे लावला मी कुकर झटपट आणि फोडणीची तयारी केली बघा. लसूण, कांदा, थोडीशी अद्रक घेतली आहे आणि कढीपत्ता, धनिया आणि थोडीशी कस्तुरी मेथी. ह्याच्यात मी जास्त मसाले वापरले नाही. गरमीत खूप मसाला खायची गरज नाही. आणि 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच लाल मिरची पावडर हे घेतले. जास्त गरमीत आपण तिखट वगैरे खायचं नाही, हलकं फुलकं जेवायचं, तब्येतीसाठी चांगलं असतो. तर हे बघा मी तयारी केली. आत्ता मी ठेवणार आहे टोप. हे बघा आमची डाळ शिजली आहे. 3 शिट्टी लावली होती कुकरला. हे बघा 2 चम्मच तेल घातलं आहे, त्याच्यात मोहरी आणि जिरं टाकलं आहे आणि फटाफट फोडणीला देते आणि झटपट डाळ भात खाऊया. हे बघा लालसर थोडा भाजून घ्यायचा आपल्याला. लालसर जेव्हा आपले लसूण झाले तर त्याच्यात मी कांदा घालणार आहे आणि मिरची घालणार आहे आणि कढीपत्ता. हे बघा असं सगळं लालसर करून घ्यायचं. लालसर झालं की त्याच्यात आमचे जे 2 मसाले ठेवले होते, फक्त 2च मसाले मी घातले त्याच्यात, जास्त काय नाही घातला. आणि बाइंडिंगसाठी मी ह्याच्यात तुम्हाला मुगाची डाळ यूज केली आहे. 2 चम्मच मुगाची डाळ यूज केली आहे कारण त्याच्यामध्ये चांगला बाइंडिंग येणार. हे बघा धने पावडर आणि कश्मीरी लाल मिरची. कश्मीरी लाल मिरची घातल्याबरोबर त्याची कलर खूप छान येते म्हणून मी कश्मीरी लाल मिरची वापरलं. मग थोडीशी कस्तुरी मेथी जी होती ती घातली. मी फटाफट असा लालसर भाजून घेतला आहे आणि थोडासा मीठ टाकला. तर असे झटपट रेसिपीसाठी माझे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जे पण मी नवीन व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला दिसणार आहे. आणि मला फॉलो करा. माझा व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नंतर लास्टला थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि 2 मिनटं फक्त शिजवून घेतला मस्त. तर ही आमची झाली आहे रेडी डाळ, झटपट चण्याची डाळ आणि मस्त बाइंडिंग आली. हे तुम्हाला थोडंसं पातळ दिसतो. ह्याच्या चपाती, भाजी, भाकरी, रोटी सगळ्याबरोबर तुम्ही खाऊ शकता.